रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण करणार आहोत डाळ घालून खिचडी भात करणार आहोत आपण. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहणार आहोत. प्रथम तांदूळ घ्यायचे, मुगाची डाळ घ्यायची, तूर डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, बटाटा, मिरची, कांदा, तोंडले, आलं आणि लसूण. आता आपण सगळ्या डाळी आणि तांदूळ भिजायला ठेवूया पाण्यात 10 मिनटं. त्याच्यानंतर पातेल्यात त्यांना जिरे, मोहरी, आलं, लसूण टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा आणि परतून घ्यायचं. आता आपण बटाटा टाकूया. आणि मग तोंडली पण टाकूया. आणि परतून घेऊया. चांगलं परतून घेतलं का त्या शेंगदाणा टाकावं. चांगल्या प्रकारे आता परतून झालेलं आहे. तर आपण आता त्यामध्ये तांदूळ टाकूया. तांदूळ आणि डाळ भिजवलेली ते पण चांगलं परतून घेऊया. मीठ टाकूया. परत एकदा चांगलं परतून घेऊया. आता आपण त्याच्यावर झाकून ठेवूया. परत एकदा परतो. पाणी टाकणार आहोत आपण. कमी तेल असल्यामुळे खड लागण्याची शक्यता आहे. तर चांगल्या प्रकारे व्यवस्थित नंतर पाणी टाकून आता ठेवूया. परत झाकण ठेवायचं. 15 मिनिटांनी आपल्याला खिचडी भात तयार. तुपाची डाळ त्याच्यावर टाकायची आणि खायला सुरुवात करायची. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.